नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे साबुदाणा वड्याची रेसिपी. नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळले असाल तर वडे पण बनवून बघा. त्यासाठी मी 1 कप साबुदाणा 2-3 तासाचा अगोदर भिजायला ठेवला होता. छानपैकी भिजलेला आहे, मस्त फुगलेला आहे असा नरमसर. त्यामध्ये 3 ते 4 उकडलेले आलू मॅश करून घ्यायचे. तुम्ही आणखी 2 एक्स्ट्रा आलू त्यामध्ये ॲड करू शकता आणि अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. भगर जो आहे तो मी बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये थोडं, आणि तुम्हाला नाही आवडत असेल तर स्किप पण करू शकता. थोडं जिरं आणि मिरची व सांबाराचा पेस्ट तयार केलेला आहे तो टाकला व चवीनुसार मीठ. अशा प्रकारे सर्व एकत्र करून असं मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी असं मिक्स झालं की त्याचे छोटे छोटे बॉल्स घ्यायचे आणि वड्याच्या शेपमध्ये वडे तयार करून घ्यायचे. पण थोडं बीचमध्ये फुगवट टाईपचे ठेवायचे, जाडसर असेल, जास्त प्रेस नाही करायचे. बघा अशा प्रकारे वड्या तयार करून घ्यायचे. सर्व वडे अशाच प्रकारे तयार करून घ्यायचे आहे. ऑलमोस्ट तयार झालेलेच आहे वडे. बघा आता मीडियम हाय फ्लेमवर गरम केलेल्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. पण गॅसची फ्लेम थोडी कमी ठेवायची यामध्ये. छानपैकी गोल्डन ब्राउनिश कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊ. आणि वडे पलटवताना थोडं काळजीपूर्वक पलटवायचे, कारण की फुटण्याचे चान्सेस असते, म्हणून थोडं सांभाळूनच पलटवायचे. अशा प्रकारे वडे फ्राय करून घ्यायचे. वडे फ्राय करून झालेले आहे. आणि तुम्हाला कशासोबत खायला आवडते? हिरव्या चटणीसोबत आणि टोमॅटो सॉससोबत आवडते की दह्यासोबत आवडते? आम्हाला तर दह्यासोबत आवडते. तुम्हाला कशासोबत आवडते त्यासोबत तुम्ही खाऊ शकता. आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.